नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि ती जर 2-3 भावांच्या हिस्स्यात आहे. या केसमध्ये एखादा भाऊ जर प्रॉपर्टी ती विकत असेल, त्याच्या हिस्स्याची विकत असेल, तर ती प्रॉपर्टी विकत घेण्याचा प्रथम हक्क हा दुसऱ्या किंवा इतर उर्वरित भावांचा असतो. या संदर्भाने तरतूद काय आहे, कुठल्या कलममध्ये आहे ते बघूया आणि या संदर्भाने एक जजमेंट पण आपण बघूया. तर मित्रो, वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हटलं की आपल्याला माहीत आहे, आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा इतर पूर्वजाकडून आपल्या फॅमिलीमध्ये जी प्रॉपर्टी आली आहे ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. त्याला HUFची प्रॉपर्टी म्हणतात, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीची प्रॉपर्टी आहे. त्याला अगदी टेक्निकल भाषेत बोलायचं तर को पार्टनर पण असं म्हटलं जातं की जे हिंदू जॉईंट फॅमिली आहे त्या जॉईंट फॅमिलीमधील जे को पार्टनर आहेत त्यांच्यामध्ये वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. आता याच्यामध्ये होतं काय की जेवढे तुम्ही वारस आहात सगळ्यांचा हक्क आहे, सगळ्यांचं पजेशन आहे, सगळे आपापली शेती करत आहेत. समजून घ्या की 2 भाऊ आहेत, 2 भावामध्ये वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. एका भावाकडे 5 एकर, दुसऱ्या भावाकडे 5 एकर आहे. हा जो मोठा भाऊ आहे त्याला समजा आपली 5 एकर विकायची असेल तर हा जेव्हा आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी 5 एकर जमीन विकायला काढतो तेव्हा मोठ्या भावाची 5 एकर जमीन विकत घेण्याचा पहिला अधिकार HUF म्हणून किंवा सहहिस्सेदार म्हणून किंवा जॉईंट फॅमिलीचा मेंबर म्हणून जो दुसरा भाऊ आहे त्याचा प्रथम हक्क असतो. कशाचा हक्क असतो? आपला भाऊ जी काही फॅमिली प्रॉपर्टी शेती विकायला काढतो आहे ती शेती किंवा ती प्रॉपर्टी विकत घेण्याचा पहिला हक्क भावाचा असतो. यालाच म्हणतात प्रेफरन्शियल राईट. बरं, याची तरतूद कुठे आहे? हिंदू सक्सेशन ॲक्टमधील कलम 22मध्ये याची तरतूद आहे. काय म्हणते तरतूद? की तुमची जॉईंट फॅमिली आहे, त्याची प्रॉपर्टी आहे, जर एक सहहिस्सेदार आपली प्रॉपर्टी विकत असेल तर ती विकत घेण्याचा पहिला अधिकार दुसऱ्या सहहिस्सेदाराचा किंवा दुसऱ्या जो कोणी फॅमिली मेंबर आहे त्याचा तो अधिकार बनतो. त्यांनी ते घ्यायचं. त्यांनी जर घेण्यास नकार दिला तर मात्र ही त्रयस्थला म्हणजे फॅमिलीच्या बाहेर विकता येतं. काय अर्थ आहे या तरतुदीचा किंवा उद्देश काय आहे? उद्देश हाच आहे की आपली जी काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे ती जर एक हिस्सेदार आपला हिस्सा विकत असेल तर ही प्रॉपर्टी फॅमिलीच्या बाहेर जाऊ नये, फॅमिलीच्या आतमध्येच ती विकली जावी आणि फॅमिलीकडेच ती राहावी. या उद्देशाने हे कलम 22मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. जर फॅमिलीतला मेंबर घेण्यासाठी असक्षम असेल किंवा त्याची इच्छा नसेल त्या केसमध्ये मग त्यांनी नकार द्यावा. त्यांनी नकार दिल्यानंतर आपला हा जो हिस्सेदार आहे हा आपला हिस्सा फॅमिलीच्या बाहेर विकू शकतो. थोडक्यात काय की जर तुमची जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी असेल, एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी असेल, अनेक सहहिस्सेदार त्याच्यात असतील तर जो सहहिस्सेदार आपली प्रॉपर्टी विकू इच्छितो तो फॅमिलीच्या बाहेर विकू शकत नाही. पहिलं प्राधान्य फॅमिलीतल्या इतर सहहिस्सेदारांचा बनतो, त्यांचा हक्क निर्माण होतो, ते विकत घेऊ शकतात. त्यांनी नकार दिलं तरच बाहेर विकता येतं. अशी ही कलम 22ची तरतूद आहे. आता कोण असतात फॅमिलीतले मेंबर ज्यांच्याकडे तुम्ही हा आग्रह धरू शकता? बघा, आपल्याकडे फॅमिली प्रॉपर्टी असेल तर आपले भाऊ किंवा बहीण असतात. यांनी जर बाहेर विकायला गेलं तर तुम्ही त्यांना थांबवू शकता आणि पहिला प्राधान्य म्हणून तुम्ही घेऊ शकता. अजून कोण होऊ शकतात? आपले वडिलांचे भाऊ आणि बहीण म्हणजे आपले काका किंवा आत्या. काका आणि आत्याचा जर हिस्सा असेल आपल्या प्रॉपर्टीमध्ये, ही आत्या किंवा हा काका बाहेर प्रॉपर्टी विकायला जात असेल तर तुम्ही त्यांना थांबवू शकता आणि कलम 22च्या नोटीस देऊन त्या तरतुदीप्रमाणे आधी तुमचा हक्क त्याच्यावर असतो, तुम्ही विकत घेऊ शकता. अजून कोण असू शकतं? या व्यतिरिक्त अजून कोणी तुमचे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह आहेत, त्या प्रॉपर्टीमध्ये सहहिस्सेदार आहेत, यातला जर कोणी विकत असेल किंवा एखादा को पार्टनर विकत असेल तर त्या प्रॉपर्टीवर तुम्ही कलम 22च्या अंतर्गत हक्क सांगू शकता आणि प्रेफरन्शियल राईट म्हणजे प्राधान्याने विकत घेण्याचा हक्क या तरतुदी अंतर्गत तुम्ही आधी हक्क सांगू शकता आणि विकत घेऊ शकता. बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. आत्ता तुमच्या स्क्रीनवर जे जजमेंट दिसत आहे त्या जजमेंटमध्ये अशीच केस झालेली आहे की जो सहहिस्सेदार होता त्यांनी आपली प्रॉपर्टी विकायला काढली, त्याच्यामध्ये मग वाद झाला, कोर्टापर्यंत हा वाद गेला. कोर्टाने सांगितलं की कलम 22नुसार जो तुमचा सहहिस्सेदार आहे किंवा जो तुमचा फॅमिली मेंबर आहे त्याचा पहिला हक्क आहे विकत घेण्याचा,
जर त्यांनी नकार दिला तरच फॅमिलीच्या बाहेर प्रॉपर्टी विकता येईल, अदरवाईज विकता येणार नाही असं ऑनरेबल कोर्टाने सांगितलं. त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये जर एखादा सहहिस्सेदार प्रॉपर्टी फॅमिलीच्या बाहेर विकत असेल तर तुम्ही थांबवू शकता आणि ती प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता, कारण तुमचा तो अधिकार आहे. तर मित्र, ही होती माहिती की फॅमिली प्रॉपर्टी असेल, सहहिस्सेदारीमध्ये प्रॉपर्टी असेल तर ते विकत घेण्यासंदर्भाने तरतूद आणि जजमेंट. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदे भान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकता. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नाव गाव जिल्हा केसची माहिती लिहून पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.